हं? ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी. नाहीतर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? मंडळी ऐकलत, हातपाय तोडीन म्हणून शिवीगाळ करत खासदारानं पंचायत समिती अधिकाऱ्याला धमकी दिल्याच्या या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगमुळे सोलापूरमध्ये सध्या खळबळ उडालेली आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हाडा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते हे अधिकाऱ्याला धमकी देत असल्याचा आरोप होतोय. राज्यात मागच्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये लोकप्रतिनिधी गुंडांसारखे वागताना सर्वांनीच पाहिलेत. खासदार संजय दिना पाटलांनी वापरलेली भाषा असो, त्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रेचा राडा असो आणि त्यानंतर आता ही नवी ऑडिओ रेकॉर्डिंग. हो, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका वादग्रस्त प्रकरणाची भर पडली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते यांची ही एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. ही रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. या क्लिपमध्ये थेट पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला मोहितेंनी धमक्या दिल्याचा आरोप केला जातोय. या ऑडिओ क्लिप मध्ये नेमका कुणाचा आवाज आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे हे एकदा तुम्हीच ऐका. हॅलो हॅलो. हॅलो. नमस्ते. खासदार हा. धैर्यशील मोहिते पाटील साहेब बोलणार आहेत आपल्याशी. हा देतो साहेबांकडे. हा हॅलो. हा नमस्कार. शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. हा हं? ते सगळं तयार करायचं आणि सकाळी माझ्याकडे घेऊन यायचं. आम्ही सोलापूरला. घेऊन यायचं, समजलं ना? उद्या सकाळी. नाहीतर तिथे येऊन हातपाय तोडीन पंचायत समितीत. समजलं का? ऐकू येतंय का तुला? अभय काय मला हा. मी सोलापूरला. उद्या सकाळी सांगायला लागलोय मी तुला. नाही आला तर याद राख, तुला दाखवतो. व्हायरल झालेल्या या रेकॉर्डिंग मध्ये पंचायत समितीच्या मुलानी नावाच्या अधिकाऱ्याला धमक्या दिल्याचा आरोप केला जातोय. पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी एक्स वरती ही क्लिप शेअर करत गंभीर आरोप केलेत. विजय कुंभार यांनी ऑडिओ क्लिप सोबत नेमकं काय म्हटलंय ते पाहूयात. आता खासदाराची अधिकाऱ्याला धमकी. महाराष्ट्रात कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. खासदार धैर्यशील मोहिते यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्याला दिलेल्या धमकीचा ऑडिओ असो की यापूर्वी रमेश म्हात्रे सारखे प्रकार लोकप्रतिनिधींकडून अधिकाऱ्यांना धाक दाखवण्याची प्रवृत्ती असल्याचं चित्र दिसतंय. जर लोकप्रतिनिधीच कायद्याची बाजू राखत नसतील तर सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करायची, असा सवाल विजय कुंभार यांनी उपस्थित केलाय. पण आता या सगळ्या प्रकरणावर खासदार धैर्यशील मोहिते काय प्रतिक्रिया देणार, त्यांच्या पक्षाच्या वतीनं काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. पण एकूणच ही कॉल रेकॉर्डिंग आणि त्यांच्यावर होणारे सगळे आरोप याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.